लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज नाशिकमध्ये भाजपच्या एबी फॉर्मवरून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय। एबी फॉर्म मिळवण्यासाठी नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांचा सिनेस्टाईल थरार रंगलाय। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले यांसह काही नेत्यांनी वाहनात बसून एबी फॉर्म चक्क शहरातील एका बंगल्यावर नेलेत। त्यामुळे इच्छुक उमेदवारांची एकच धावपळ उडाली आहे। बंगल्याचा गेट तोडण्याचा देखील प्रयत्न काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। यावेळी धक्काबुक्की देखील झाली आहे। तर कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म तब्बल 2 कोटींना वाटप केल्याचे आरोप केलेत। आणि यांनी काळा बाजार केलेला एबी फॉर्म घेऊन पळाले। 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीच झालं नाही असं, हे आज झालेलं आहे। कार्यकर्ते तिथं फॉर्म भरताय आणि हे चोरून लपून एबी फॉर्म घेऊन पळताय, अध्यक्षाला घेऊन पळताय, फॉर्म घेऊन पळताय। हे लोकशाहीचा बरोबर नाहीये कार्यकर्ता आहे। परंतु स्थानिक आमदारांनी हे भानगडी लावण्याचं काम केलेलं आहे। या आमदारांचा सुद्धा आम्ही निषेध करतोय। सीमाताई हिरेंनी सर्व कार्यकर्त्याला बोलून कोणाला कोरे काम केले, कोणाला काय केले, आणि मी आता गेल्यानंतर सीमाताईंनी सांगितलं दार लावून मध्ये घेतलं सुद्धा नाही, फटाफट दरबार लावून घेतला। या सर्व प्रकरणात नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळालाय। दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या निकटवर्तीयांना एबी फॉर्म न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म मोठ्या पोलीस बंदोबस्तात वाटप करण्यात येते। एबी फॉर्मच्या या ड्राम्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागलाय। चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।